स्किन केअर करणं महत्त्वाचं आहे. ह्यानुसार आम्ही बनवलेले म्हणजे नव्या आयुर्वेदने बनवलेले 3 प्रॉडक्ट्स ते तुमच्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनचा भाग असला पाहिजे. माझ्या आईचं स्किन केअर रुटीन जे आत्तापर्यंत कुठे युट्यूबवरती नाहीये ते आज मी सांगतेय. माझी 4 वर्षाची छोटी मुलगी आहे ना, तिला सुद्धा मी हे रोज काजळ वापरते. एक्झिबिशन्स किंवा सोशल मीडिया याच्यावरनं मला ह्या 3 प्रॉडक्ट्स विषयी काही प्रश्न सतत विचारले जातात. माझी आई आणि तिची आई म्हणजे माझी आजी ह्यांनी कायम मला एकच गोष्ट सांगत आले, स्किन केअर करणं महत्त्वाचं आहे, पण ते रोज करणं महत्त्वाचं आहे. रोज अतिशय प्रेमाने स्किन केअर केल्यामुळे जो ग्लो येतो ना, तो दुसऱ्या कशानेच येऊ शकत नाही. माझी आई आणि तिच्या ड्रॉवरमधल्या गोष्टी मी कायम निहारत असायचे ना, की बघत असायचे की तिच्या ड्रॉवरमध्ये काय आहे. ह्यानुसार आम्ही बनवलेले म्हणजे नव्या आयुर्वेदने बनवलेले 3 प्रॉडक्ट्स ते तुमच्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनचा भाग असला पाहिजे. ते म्हणजे एक म्हणजे वर्णसंपदा फेस वॉश, नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम डीप हायड्रेशनसाठी, आणि तिसरं म्हणजे डोळ्याचं सौंदर्य राखण्यासाठी काजळ. माझ्या आईचं स्किन केअर रुटीन जे आत्तापर्यंत कुठे युट्यूबवरती नाहीये ते आज मी सांगतेय, कारण हे रोज फॉलो केल्याने ना एक्सपेन्सिव्ह फेशियल्स टाळता येतील तुम्हाला. आजकाल आपण ग्लोसाठी सिरम्स, ॲक्टिव्स, वेगवेगळ्या प्रकारचे पेप्टाइड्स, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलवाले प्रॉडक्ट्स वापरतो, पण ग्लो काही येत नाही. कारण आयुर्वेदाने सांगितलंय स्किन केअर रुटीन हा तुमचा रेग्युलर जीवनातला एक भाग असला पाहिजे, कारण ते रोज फॉलो झालं पाहिजे. माझी आई काय सांगायची की तू स्किन केअर करताना स्किनशी बोलायला शिक. मी म्हणायचे स्किनशी बोलायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर ती म्हणायची हलका मसाज करायचा, छान हळूहळू हळूवार टॉवेल सारख्या गोष्टीने किंवा रुमालाने पुसायचं, हलका हात वापरून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा, म्हणजेच स्किनशी बोलायचं. म्हणजे काय होतं ना, जे आपण प्रॉडक्ट्स वापरतो ना ते आतपर्यंत जाऊन काम करायला सुरुवात होतात. म्हणजेच काय करायचं, थोडक्यात तुम्हाला तुमच्या स्किनशी कनेक्शन वाढवायचंय. मी माझ्या सकाळची सुरुवात करते वर्णसंपदा फेस वॉशने. काय करतो ना आपण, फेस वॉश लावतो म्हणजे आपल्या स्किनला जागं करतो, आणि फ्रेश करण्यासाठी आपण हे रोज वापरणं गरजेचं आहे. मिड फोमिंग फेस वॉश आहे, कारण आयुर्वेदाने ना जास्त फोमवाले फेस वॉश वापरूच नयेत असंच सांगितलंय. मिड फोमिंग फेस वॉश जो तुमच्या त्वचेला डीपली क्लीन्स करतो. याच्यामध्ये आहेत मंजिष्ठासारख्या आयुर्वेदिक वनस्पती की ज्या आपल्याला ताजंतवानं करायला मदत करतात. त्याचबरोबरीने कुमकुमादी आणि जोजोबा ऑइलचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. हेही दोन्ही ऑइल्स आहेत की जे ॲक्टिव्ज आणि पेप्टाइड्सपेक्षा खूप डीपवर जाऊन काम करतात. त्यामुळेच हे रोज वापरणं गरजेचं आहे, आणि रोज आपलं क्लिन्झिंग वर्णसंपदा फेस वॉशने होणं गरजेचं आहे. वर्णसंपदा फेस वॉश लावताना कायम आपल्याला हातावरती घेऊन पाम साईज घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून मग चेहरा धुणं गरजेचं आहे. कारण माझ्या आईने जे सांगितलं ना की सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून फेस वॉश केल्याने चेहरा डीप क्लीन्स होतो. नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम नव्या आयुर्वेदचं हे खूप अंडररेटेड प्रॉडक्ट आहे असं मला वाटतं. खूप मस्त आहे प्रॉडक्ट, कारण का 20 सेकंड्समध्ये अब्झॉर्ब होतं. ऑलिव्ह ऑइल, नॅचरल शिया बटर आणि नॅचरल ॲक्टिव्स पासून बनवलेलं हे नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. हे काय होतं ना की त्वचेला डीप हायड्रेट करायला मदत करतं आणि स्टिकी मॉइस्ट वाटत नाही. काय होतं आत्ता आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे, पावसाळ्यामध्ये आपण खूप स्टिकी मॉइश्चरायझर नाही वापरू शकत, पण डीप हायड्रेशन पण महत्त्वाचं आहेच की. मग ह्या डीप हायड्रेशनसाठी रोज वापरायचं नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. माझ्या आईच्या ड्रॉवरमध्ये मला कायम अत्तराबरोबर मिळालेलं एक प्रॉडक्ट म्हणजे नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. याचा रोज वापर करा आणि चेहरा आणि त्वचा ही डीपली हायड्रेटेड अनुभवायला मिळेल. जेड ब्लॅक आयुर्वेदिक काजळ नव्या आयुर्वेदचं अतिशय नॅचरल, पूर्णतः आयुर्वेदिक अशा प्रकारचं हे एक प्रॉडक्ट. माझ्या आजीचा जो फॉर्म्युला होता ना, म्हणजे गाईचं तूप, भीमसेनी कापूर, ओवा, गाईच्या तुपामध्ये तो रात्रभर तो सगळं भिजवून ठेवायचं, त्याला वात तयार करून तांब्याच्या भांड्याला जी काजळी येते ना त्या पद्धतीत बनवलेलं हे पारंपरिक आयुर्वेदिक काजळ. 100% नॅचरल प्रॉडक्ट असलं तरी सुद्धा हे स्मजप्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. माझी 4 वर्षाची छोटी मुलगी आहे ना, तिला सुद्धा मी हे रोज काजळ वापरते, आणि त्यामुळेच त्याची सेफ्टी प्रोफाईल तुम्हाला समजू शकते. मार्केटमध्ये मिळणारी केमिकल, प्लास्टिक असलेली किंवा लीड फ्री काजळ वापरू नका, आणि हे आयुर्वेदाचं सांगितलेलं नव्या आयुर्वेदचं काजळ रोज वापरायला सुरुवात करा. माझ्या आजीचा स्किन केअर मंत्र, चिडचिड कमी कर आणि रोज तेल लाव. माझ्या आईचा स्किन केअर मंत्र म्हणजे मॅक्झिमम नॅचरल हर्बल इन्ग्रेडियंट्सवाले प्रॉडक्ट वापर, रोज वापर, आणि कसे वापरायचे ते पहिले शिक. म्हणजे जसं वर्णसंपदा फेस वॉश आहे ना, तर तो सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून धुणं,
म्हणजेच डीप क्लिन्झिंग होतं विदाउट ड्रायनेस. नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम हे जरी 20 सेकंड्समध्ये ॲब्झॉर्ब होत असलं तरी सुद्धा रोज मसाज करून वापरणं गरजेचं आहे. काजळ लावताना जसं सकाळी लावतेस ना तसं रात्री पण लाव, कारण हे डोळ्यांचं आरोग्य सुद्धा टिकवण्यासाठी मदत करतं. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या मी आई आणि माझ्या आजीकडनं शिकली आहे, त्या मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये फॉलो करते, रोज फॉलो करते. तुम्ही करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या आई आजीचं असं कोणतं सिक्रेट असेल ना तर ते मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. एक्झिबिशन्स किंवा सोशल मीडिया याच्यावरनं मला ह्या 3 प्रॉडक्ट्स विषयी काही प्रश्न सतत विचारले जातात, त्याचे मी आज आन्सर्स देणार आहे. डेफिनेटली चालेल, कारण नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम बनवलंय ऑलिव्ह ऑइल सारख्या नॉन स्टिकी ऑइल पासून आणि 20 सेकंड्समध्ये ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे ऑइली स्किनला सुद्धा परफेक्ट आहे. त्यातले जे ऍक्टिव्ह वापरलेले आहेत ना ते ऑइली स्किनसाठी सुद्धा चालणार आहेत. वर्णसंपदा फेस वॉश ड्राय, सेन्सिटिव्ह आणि मॅच्युअर स्किन टाईपसाठी, आणि जो नीम हळदीचा फेस वॉश आहे तो ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी. डेफिनेटली नाही. 8 ते 10 तास लॉंग लास्टिंग आहे, स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि ह्याच्यासाठी कोणतंही केमिकल वापरलेलं नाहीये. कॅस्टर ऑइलने ते स्मच प्रूफ झालेलं आहे. हे जे मी आता 3 प्रॉडक्ट सांगितले म्हणजे वर्णसंपदा फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि काजळ, हे फॅन्सी स्किन केअर प्रोडक्ट्स नाहीयेत किंवा मेकअपचे प्रोडक्ट्स नाहीत. हा तुमच्या डेली रिच्युअलचा भाग असला पाहिजे. हे माझ्या आई आजीकडनं शिकलेलं, मी सांगितलेलं रिच्युअल. तुमचं असं कोणतं असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हे प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी www.navyaayurved.com ला व्हिजिट करा आणि डेली ग्लो किट मागवा.